नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं भारत किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत हलका फुलका आणि हेल्दी असा नाश्ता. तर त्यासाठी मी ते मूग घेतलेले आहेत. मोड आलेले मूग आहेत हे. अगदी दुपारी 4 तास पाण्यामध्ये टाकून रात्री मी हे असेच ग्लासमध्ये ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत याला खूप छान असे मोड आलेले आहेत. मूग हा एकदम हलकं कडधान्य आहे, पटकन मोड येतात त्याला. तर हे मोडे जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून घ्यायचं आहे. सोबत घ्यायचं आहे 1 कांदा आणि 1 टोमॅटो. मुगांमधलं पाणी निथळतंय तोपर्यंत 1 कांदा आणि 1 टोमॅटो बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण आपण याला फ्राय वगैरे करणार नाही आहोत. सोबतच एखाद दुसरी हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल, बारीक अशी कापून. तर मी मिरची नाही घालणार आहे, कांदा आणि टोमॅटोच घालणार आहे फक्त. तर त्यासाठी मी इथे एकदम बारीक असं हे चिरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो किती बारीक चिरलेला आहे. आता हे एका प्लेटमध्ये भरून ठेवूया आणि इथेच मी पनीर घेतलेलं आहे 150 ग्राम. आता हे जे पनीर आहे ते आपण फक्त हलकं फ्राय करून घेणार आहोत. तर पनीर जे आहे ते 150 ग्राम आहे, स्वच्छ धुवून घेतले मी. गॅसवरती आता कढई ठेवली आहे, फ्राय पॅन आहे हा छोटा. थोडंसं तूप लावायचं, तूप किंवा बटर लावलं तरी चालेल, हलकंसं तेल लावलं तरी सुद्धा चालेल. आता पनीर ठेवायचं त्याच्यामध्ये आणि 2-2 मिनटं दोन्ही बाजूनी असं त्याला छान भाजून घ्यायचं आहे. एका बाजूने 2 मिनटं छान असं फ्राय झाल्यावर दुसऱ्या बाजूने थोडंसं बटर किंवा तूप लावायचं, पलटी मारायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनटं याला छान फ्राय करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता 2 मिनटामध्ये पनीर छान असं फ्राय झालेलं आहे. आता परत एकदा पलटी मारूया. 2 मिनटं असंच हे भाजून घेऊ. 2 मिनटं भाजल्यानंतर मध्येच काप करून याचे 2 तुकडे करून घ्यायचे. आता याचे जर तुकडे करून भाजलं तर पनीर खूप चिकटतं कढईला, म्हणून हे अख्खं असंच भाजून घ्यायचं. आता घालायचं थोडंसं त्याच्यावरती चिली फ्लेक्स, चाट मसाला घालायचा. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आणि डिशमध्ये काढून घ्यायचं. आता हे जे पनीर आहे ते 2 प्लेट नाश्त्यासाठी सफिशियंट आहे. तर हे काढून घेऊया आणि मोड आलेले जे मूग आहेत आपण घेतलेले पाणी निथळून ते हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तूप वगैरे काही घालायचं नाही, असंच कढईमध्ये हे फ्राय करून घ्यायचे आणि पनीरवरती असेच गरमागरम मोडे हे ठेवून द्यायचे. तर अगदी स्लो गॅसवरती 2 मिनटं परतल्यानंतर मोडे छान असे हलकेसे गरम होतात. आता हे काढून घेऊया. मी इथे 2 डिश तयार करणार आहे, त्यामुळे मी 2 डिशमध्ये थोडं काढून घेणार आहे. तर इथे फक्त आपण पनीर आणि मुगाचे मोडे भाजून घेतलेले आहेत. आता याच्यावरती घालायचा आहे कच्चा कांदा आणि टोमॅटो, दोन्ही एकत्र मिक्स करायचं आणि ह्याच्यावरती घालून द्यायचं. परत एकदा चिली फ्लेक्स घालायची, ऑप्शनल आहे, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त. आता घालायचं याच्यावरती दही घालायचं, चाट मसाला घालायचा आणि आपला हा असा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्ही बघू शकता किती छान असा नाश्ता तयार झालेला आहे, पोटभरीचा.